जाळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। भैरवनाथ क्षेत्रपाळ जो या काळांचाही काळ दैत्य मातले सकळ करी भक्तांचा सांभाळ। त्रिशूळ शोभे महाद्वारी त्रिशूळ शोभे महाद्वारी त्याची साक्ष काशीपुरी दैत्य मातले सकळ करी भक्तांचा सांभाळ। नरहरीचे दैवत नरहरीचे दैवत त्याचा दास मी अंकित दैत्य मातले सकळ करी भक्तांचा सांभाळ। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिः सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहितपाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा गुरुप्रथम नमन। दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्राप्तस्थळी प्राप्तवे। श्री क्षेत्र कडूस नाथनगर आणि या पवित्र भूमीमध्ये भैरवनाथाचं असणारं अधिष्ठान या अधिष्ठानाचा आजचा जन्म भैरवनाथ जन्म अष्टमी आणि त्या अष्टमीचं औचित्य साधून देव जन्माचं कीर्तन आपल्या वाट्याला आलेलं आहे। आज मला वाटतं सप्ताहाचा 11वा दिवस। यावर्षी 50 वर्ष सप्ताहाला पूर्ण झाली आणि म्हणून हा महोत्सव साजरा करत असताना 12 दिवसाचा नामयज्ञ या दिवशी आपल्या कडूस परिवारानं करायचं योजलं। सर्वांच्या तन मन धनाच्या सहकार्यानं एकोप्यानं एक विचारानं सर्व आमच्या महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या विचाराची एकरूपता म्हणून 12 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याच्यामध्ये 11व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा देव जन्माचं कीर्तन आपल्या वाट्याला आलंय। सकल संत गाथ्यामध्ये भैरवनाथाचं यथार्थ वर्णन करणारा हा एकमेव अभंग आहे। एकमेव, पुन्हा अभंग नाही। मग अभंग आहेत पण थोडे थोडे एखाद्या शब्दाचं वर्णन आहे फक्त, पण यथार्थ वर्णन करणारा भैरवनाथाचा एकमेव असा अभंग आहे। अभंग नरहरी महाराजांचा आहे। नरहरी महाराज पंढरपूर निवासी, पण पंढरपूरमध्ये राहून पांडुरंगाची भक्ती करत नव्हते। पंढरपूरमध्ये राहून महादेवाचे निश्चिम भक्त नरहरी महाराज। मग नरहरी महाराज पंढरपूरमध्ये जन्माला आले। भक्ती पांडुरंगाची न करता महादेवाची करत होते आणि मग महादेवाची भक्ती करत असताना नरहरी महाराजांनी महादेवाचा अभंग न लिहिता भैरवनाथाचा अभंग का लिहिला असा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि त्या प्रश्नाला अनुसरून या अभंगाची रचना नरहरी महाराजांनी केली। या अभंगामध्ये नरहरी महाराज भैरवनाथाचं यथार्थ वर्णन करतात। उरलेल्या वेळामध्ये आपल्याला तो भाव पाहायचा आहे। कीर्तन म्हटलं की कीर्तनाला सर्वांचा एकोपा लागतो। आज ज्यांचं कीर्तनासाठी सौजन्य आहे ते हरिभक्तीपरायण शिवाजी बाळासाहेब देवटे, विद्यमान सोसायटीचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब बबन हिवरकर, आमचे मेहुणे हेमंत भानुदास रणसिंग, आदरणीय दत्तात्रय विश्वनाथ मदने, शहाजी शंकर दिवटे, संजय महादेव रावडे सोसायटीचे संचालक यांच्या एकोप्यानं आजचं हे कीर्तन आपल्या वाट्याला आलं। त्याचबरोबर आमच्या या कीर्तनासाठी आमचा सर्व उपस्थित महाराज मंडळींचा हा मेळ या ठिकाणी घातला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, आता सर्वांचं नामोल्लेख करत नाही, सर्वात महत्त्वाचं ही बालगोपाळ आहेत म्हणून कार्यक्रमाला शोभा आहे। या सर्वांच्या एकोप्यानं एक विचारानं अभंगाचा भाव तुम्हाला आम्हाला पाहायचा आहे।
अभंग नरहरी महाराजांचा आहे भैरवनाथाचं वर्णन करणार आहे. कोण आहे भैरवनाथ की ज्याचा आम्ही जन्म साजरा करतो. गावामध्ये आमच्या प्रत्येक गावामध्ये त्याचं मंदिर आहे. आम्ही दैवत म्हणून त्याचं अधिष्ठानात पूजन करतो. आमच्या देवघरामध्ये असणाऱ्या देव्हाऱ्यामध्ये देखील ज्याचे टाक आहेत, ज्याच्या मूर्त्या आहेत, तो असणारा भैरवनाथ आम्ही ज्याला ग्रामदैवत म्हणतो. जवळजवळ संपूर्ण भारतभूमीमध्ये अर्ध्या भारतभूमीमध्ये जेवढी गावं आहेत किमान तेवढ्यांचं ग्रामदैवत भैरवनाथ आहे. मग असं हे भैरवनाथ दैवत कोण आहे हे आम्हाला पाहायचं आहे. एकदा बारकाईनं पहा. काही नव्हतं, ना चंद्र सूर्य तारा आकाश काही नव्हतं. सगळं शून्य होतं, काहीच नाही. जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, काही नाही महाराज, तिथे एक ढालगज निर्माण झाली. ती ढालगज म्हणजे आदिशक्ती, ती ढालगज म्हणजे भगवती, ती ढालगज म्हणजे जगदंबा, ती ढालगज म्हणजे माया, ती ढालगज म्हणजे आई, ती ढालगज म्हणजे जगत जननी. ती उत्पन्न झाली पण तिला एकटीला करमेना, म्हणून तिनं 3 बालकांना जन्माला घातलं. एक ब्रह्मा, 2 विष्णू आणि 3 महेश महादेव. ब्रह्मदेवाकडे सृष्टी उत्पन्न करण्याचं काम दिलं, विष्णूकडे पालन पोषण करण्याचं काम दिलं आणि महादेवाकडे संहाराचं कार्य दिलं. आदिशक्ती भगवती अदृश्य झाली. ब्रह्मदेवाला सृष्टीच्या उत्पत्तीचं कार्य दिलं आणि काही दिवसांना आदिशक्तीनं पुन्हा डोकावलं. पाहिलं हे सगळं शून्यच होतं. ब्रह्मदेवानं सृष्टीच उत्पन्न केली नाही, म्हणून ब्रह्मदेवाला पुन्हा विचारलं आदिशक्तीनं. पाहिलं विष्णू नारायण परमात्मा क्षीरसागरामध्ये झोपलेले आहेत. त्यांच्या नाभी कमळातून एक कमळ उगवलंय. त्या कमळावरती ब्रह्मदेव बसून ध्यान करतात. महादेव कैलासावरती आहेत. काहीच नाही, अजून सृष्टीचं काही धागादोराच नाही, निर्मितीच नाही. आदिशक्तीनं पुन्हा ब्रह्मदेवाला विचारलं, हे ब्रह्मा, या सृष्टीच्या उत्पत्तीचं कार्य तुमच्याकडे दिलं पण सृष्टी उत्पन्न का केली नाही. त्यावेळेला आदिशक्ती भगवतीला ब्रह्मदेवानं सुंदर उत्तर दिलं. अंगद महाराज, ब्रह्मदेव म्हटले, आई, सृष्टी उत्पन्न करण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांची गरज आहे. एकट्या पुरुष तत्वानं सृष्टीची उत्पत्ती होत नाही. प्रजननासाठी मातृशक्तीची गरज आहे. मग माझ्या एकट्यानं सृष्टी उत्पन्न होणार नाही, त्याच्यासाठी मला स्त्री तत्वाची गरज आहे. मला बायको पाहिजे. सोप्या भाषेमध्ये मला बायको पाहिजे. आदिशक्तीला प्रश्न पडला, आणायची कुठून? कुठून आणायची? दादा महाराज, आता बऱ्याच बापांना प्रश्न पडला. पोरग 32चं झालं, 35चं झालं, 40 लोटले, बायको आणायची कुठून? आदिशक्तीला प्रश्न पडला. त्या काळात आदिशक्तीला प्रश्न पडला, पण ती आदिशक्ती होती, ती जगत जननी होती, जगदंबा होती, भगवती होती. तिनं काय केलं? तिनंच वेगवेगळी 3 रूप धारण केली. तीच माता पार्वती, तीच माता सावित्री आणि तीच माता लक्ष्मी. आणि तिनं या 3 देवांना वरलं, यांच्या बरोबर लग्न केलं. पती जन्मले माझे उदारे, पती जन्मले माझे उदारे, पती जन्मले माझे उदारे, पती जन्मले माझे उदारे. झाले तयाचे नवई, झाले एकदा विठ्ठल महाराजासाठी टाळी वाजवा. मी आतापर्यंत ह्या आठवड्यामध्ये माझं 8वं किंवा 9वं भैरवनाथाचं चरित्राचं कीर्तन असेल.
पण आज पहिल्यांदा प्रमाण मिळालं. त्याला पाठा लागतो ना. प्रमाण कुणी देत नाही. प्रमाण प्रमाणात असावं आणि त्याला प्रमाणात चाल असावी, मग ते प्रमाण शोभून दिसतं. नाही तर मग प्रमाणाला अर्थ नाही. पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. कसा अर्थ लावणार तुम्ही? पती माझ्या पोटी जन्माला आला आणि मी त्याची नवरी झाली, कसं लागेल अर्थ? त्याचा अर्थ असा आहे, आदिशक्तीनं 3 लेकरांना जन्माला घातलं, तिघांना बायका नाही म्हणून तिनंच 3 वेगवेगळी रूप धारण केली आणि तीच त्यांची नवरी झाली. कुट प्रकरणातला अभंग आहे हा. तिनं 3 देवांना बरलं. मग ब्रह्मदेवानं सृष्टी उत्पत्ती करायला घेतली. 5 दिवसामध्ये 2 पद्धतीची सृष्टी भगवंतानं निर्माण केली. एक चेतन सृष्टी आणि दुसरी अचेतन सृष्टी. तिला आम्ही सजीव सृष्टी आणि निर्जीव सृष्टी म्हणतो. सजीव सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू भगवंतानं निर्माण केले. काही 2 पायाचे, काही 4 पायाचे, काही 8 पायाचे, काही 36 पायाचे, काही जमिनीवरती राहणारे, काही पाण्यात पोहणारे, काही आकाशात उडणारे, काही डोळ्यानं दिसतात, काही डोळ्यानं दिसत नाही, अणुरेणूपेक्षा सूक्ष्म आहेत. काही पाहिल्यानंतर मुखातून शब्द निघतो, बापरे एवढा मोठा प्राणी. असे काही प्राणी निर्माण केले. एकीकडे निर्जीव सृष्टी निर्माण केली. 80 लक्ष योनी भगवंताने निर्माण केल्या 5 दिवसामध्ये. पण भगवंताचं समाधान झालं नाही. भगवंतानं पुन्हा 6वा दिवस सृष्टी उत्पत्तीसाठी घेतला आणि 6व्या दिवशी एका जीवाच्या 4 लाख योनी बनवल्या. त्या जीवाचं नाव आहे मानव. माणूस. मानवा भितरी 4 लक्ष आणि मग 84 लक्ष योनी झाल्या. 84 लक्ष योनी बनवल्या आणि ब्रह्मदेव बाहेर फिरत निघाले. पण फिरता फिरता स्वतः बनवलेली सृष्टी ब्रह्मदेवानं पाहिली आणि ब्रह्मदेवानं पाहिल्यानंतर ब्रह्मदेवाला असं वाटलं की ही सृष्टी मी बनवली. मीपणा झाला. आणि एक वाक्य बोलू का महाराज, जिथं मीपणा येतो ना तिथं सगळं शून्य होतं, तिथं सगळं संपतं, तिथं काही शिल्लक राहत नाही. मीपणा आला, माझेपणा आला, अहंकार झाला ब्रह्मदेवाला. आणि तीळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. आमचं असंच झालं महाराज. आम्ही फक्त अहंकारानंच गेलोय. आम्ही अहंकारानं संपलोय. आमच्याकडे आहे काय बरं अहंकार करायला? एकदा बारकाईनं सांगा ना, आम्ही अहंकार कोणत्या गोष्टीचा करतो? आम्हाला कोणत्या गोष्टीची मस्ती आहे? आम्हाला कोणत्या गोष्टीची घमेंड आहे? एकदा बारकाईनं पहा ना. ज्या गोष्टी मोजता येतात शास्त्र सांगतं त्याची जीवाला घमेंड होते. ज्या गोष्टी मोजता येतात त्याची जीवाला घमेंड होते. आणि पुढचं वाक्य ऐका, ज्या गोष्टी मोजता येतात त्या एक दिवस संपतात. त्या एक दिवस संपतात. आम्हाला घमेंड कशाची? मोजता येतो म्हणून पैशाची घमेंड आहे की नाही? आम्ही सरळ सरळ म्हणतो आम्हाला काय कोणाची गरज? आम्हाला काय कोणाची गरज? आमच्याकडे पैसा आहे. त्या पैशाला एक गोंडस नाव दिलं आम्ही. काय? पैसा गोळा केला, गोळा केला, गोळा केला. त्या पैशाला एक गोंडस नाव दिलं, संपत्ती. काय नाव दिलं? संपत्ती. नावात सारस्वत आहे. अंगद महाराज नावात सारस्वत आहे त्याचा. काय? संपत्ती. फक्त हळू म्हणायचं. ते कितीही कमवा संपत्ती. ती कशीही कमवा संपत्ती. ती राहतच नाही. तिचं नाव संपत्ती. ती कुणीही कमवा एक दिवस संपत्ती. ती टिकतच नाही. ती संपून जाते. मग घमेंड कशाची करतोय? म्हणजे पैशाची मस्ती चिरकाल टिकत नाही आणि दुसरी घमेंड आम्हाला देहाची, या शरीराची, मग ताकदीची असेल, स्वरूपाची असेल, आम्हाला ती मस्ती टिकते. हे लेकरासारखं वय होतं. असं वाटतं का नाही याच्याकडे पाहिल्या उचलून घ्यावा ना मुका घ्यावा त्याचा? वाटतं की नाही? इतकं सुंदर पावल्या खेळतंय, वाटतं का नाही? पण हळूहळू वय वाढलं
आणि ह्या पोरासारखं झालं. आता वाटतं ना याचा मुका घ्यावा, वाटतं ना असं गोंडस उचलून घ्यावा, एक मुका घ्यावा, असा तोंडावरून हात फिरवावा, वाटतं का नाही? स्वरूपाची मस्ती चिरकाल टिकत नाही. बारकाईनं पहा का बरं? ज्या संपत्तीला आम्ही आमचं म्हणतो ती संपत्ती आमची नाही, ती कुबेराची. आणि ज्या देहाला आम्ही आमचं म्हणतो ना, हा देह देह हे काळाचे धन कुबेराचे, हे धन मनुष्याचे काय आहे, हे मनुष्याचे काय आहे. हो देह हे काळाचे धन कुबेराचे, हे मनुष्याचे काय आहे, हे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे. देह कुणाचं आहे? तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भीती कुणाची आहे? काळाची भीती आहे तुम्हाला आम्हाला. पण पुन्हा ऐका, ज्या काळाची तुम्हाला आम्हाला भीती आहे ना, तो काळ ज्याला घाबरतो त्याचं नाव भैरवनाथ आहे. तो काळ त्याच्या पुढे वागतोय, त्याच्या पुढे झुकतोय, त्याला घाबरतोय. भैरवनाथ क्षेत्रपाळ, भैरवनाथ क्षेत्रपाळ, भैरवनाथ क्षेत्रपाळ, भैरवनाथ क्षेत्रपाळ. क्षेत्रपाळ
काळांचाही काळ, भैरवनाथ क्षेत्रपाळ, जो या काळांचाही काळ, भैरवनाथ क्षेत्रपाळ आहे. काळांचा काळ आहे, काळांचा कर्दन काळ आहे, त्याच्या ताब्यामध्ये सत्ता आहे. तुम्ही आम्ही सगळे काळाला घाबरतो, पण काळ ज्याच्या पुढे सलाम करतो, काळ ज्याला घाबरतो, काळ ज्याच्या ताब्यामध्ये, त्याचं नाव भैरवनाथ आहे. भैरवनाथाची 8 नावं आहेत, त्यांना आम्ही अष्टवसू म्हणतो. रुरु भैरव, चांग भैरव, बटुक भैरव, कपाल भैरव, क्रोध भैरव, बाल भैरव, काल भैरव आणि भैरव, अशी 8 नावं शास्त्रानं भैरवनाथाची सांगितली. हा काळ ताब्यामध्ये घेऊन चालतोय, काळाला ताब्यामध्ये ठेवतोय. काळ याच्या पुढे चालत नाही, काळ त्याला घाबरतो, म्हणून त्याला काल भैरव म्हणतात. घाबरतो महाराज काळ त्याला, काळाची सत्ता त्याच्या पुढे चालत नाही. तुम्ही आम्ही घाबरतो, आणि नाहीतरी तुमच्या आमच्या हातात काय आहे? एकदा बारकाईनं पहा ना, तुमच्या आमच्या हातात काय? जन्माला येणं तुमच्या आमच्या हातात आहे? जन्माला येणं नाही, मग मरणं नाही, आणि मग आयुष्य भोगणं, आयुष्य भोगणं तुमच्या आमच्या हातात असतं. तर खरं सांगा, इथं आता तुम्ही बसलात, तुम्ही तुमच्या मनानं बसला का त्यानं तुम्हाला बसवलं म्हणून बसला? खरं सांगा, त्यानं बसवलं म्हणून बसला. त्यानं जर ठरवलं आडवं करायचं, करील का नाही? सत्ता त्याच्या हातात आहे, तुमच्या आमच्या हातात काय? कुण बोलविते हरी बिना, हो कोण बोलविते हरी बिना, हो कोण बोलविते हरी बिना, हो कोण बोलविते हरी बिना, हो चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, बोलविते हरी बिना, हो कोण बोलविते हरी बिना, हो चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरी बिना, कोण बोलविते हरी, कोण बोलविते, कोण बोलविते. कुणाच्या सत्तेनं शरीर चालतं आपलं? चाले हे शरीर कुणाची या सत्ता? कुणाच्या सत्तेनं चालतंय? राहिली अहंता मग कोठे? कुणाच्या सत्तेनं चालतंय शरीर आपलं? ज्याची सत्ता आहे त्याचं नाव देव आहे, त्याचं नाव आहे भगवंत, त्याची सत्ता आहे तुमच्या आमच्यावर. तुम्ही आम्ही काहीच करत नाही, काही ठरवलं नाही तुम्ही आम्ही. आणि जर तुमच्या आमच्या हातात असतं तर तुम्ही आम्ही ठरवलं असते. तुमच्या आमच्या हातामध्ये नाही, त्यानं त्याच्या हातामध्ये सत्ता ठेवली, त्याचं नाव देव आहे. त्यानं सत्ताच त्याच्या ताब्यात ठेवली, तुमच्या आमच्या हातात नाही. म्हणून मरायचं तुमच्या आमच्या हातात नाही, जन्माला येणं तुमच्या आमच्या हातात नाही, आयुष्य भोगणं तुमच्या आमच्या हातात नाही. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. खेळ त्यानंच खेळायचा आहे, नटायचंय त्यानंच, त्यानं ठरवायचंय तुम्हाला आम्हाला कुठं जाऊ द्यायचं. ऐका, पण त्याला सगळं सहन होतं, तो तुम्हाला आम्हाला खेळू देतो. पण तुम्हाला आम्हाला झालेला अहंकार मात्र त्याला सहन होत नाही. अहंकार त्याला पचतच नाही, त्याला अहंकार जमतच नाही. आणि इथं तर त्यालाच अहंकार झालाय ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव म्हणतो, एवढी सुंदर सृष्टी मी निर्माण केली, माणसासारखा माणूस नाही. काय आहे माणसासारखा माणूस? देवानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना निर्माण केलं. या मंडपात आपण 1000 जण आहेत. खरं सांगा, आपल्यासारखा दुसरा आहे का? आपल्यासारखा गावात तरी दुसरा, तालुक्यात, जिल्ह्यात आपल्यासारखा दुसरा नाही, देशात पण नाही. कोणीतरी म्हटलं 7 असतात, 7 बी नसतात. तुम्ही पहा ना, एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले 2 लेकरं आहेत. 2 लेकरं आहे, एक 2 वर्षाचा अंतर आहे त्यांच्यात. दोन्ही सारखे असतात का? एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली 2 वर्षाचा अंतर असणारी लेकरं तरी सारखी? हे जाऊ द्या, सोडून द्या. जुळे माहिती आहेत का तुम्हाला? जुळे एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले
एकाच वेळी जन्माला आलेले, उदाहरणार्थ सोन्या मोन्या, सुनील अनिल, राम श्याम, ती तरी सारखे असतात का? 19-20चा फरक असतो ना. मग माणसासारखा माणूस नाही, पशुसारखा पशु नाही, झाडासारखं झाड नाही, नदीसारखी नदी नाही, डोंगरासारखं डोंगर नाही, एकसारखं काहीच नाही. एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली आणि ब्रह्मदेव पाहत पाहत निघाले. ब्रह्मदेवाला अहंकार झाला, मी बनवली, मी बनवली, मी बनवली. त्याचा अहंकार झाला. मध्येच कोकिळेचं मंजूळ गाणं ऐकू यायचं, मध्येच थुईथुई नाचणारा मोर दिसायचा, मध्येच एखादा पक्षी चिवचिव करत जायचा, खळखळ वाहणारे झरे, त्याचा तो आवाज. ब्रह्मदेव भारावून गेले आणि ब्रह्मदेव स्वतःचीच पाठ स्वतः थापटू लागले. मी निर्माण केली, मी निर्माण केली, मी निर्माण केली. आणि जिथं मी येतो ना तिथं सगळं शून्य होतं, तिथं सगळं संपतं. मी आला की सगळं संपतं. ब्रह्मदेवानं मी केलं, मी निर्माण केली, मी निर्माण केली, मी निर्माण केली. समोर नारदजी आले आणि नारदजींना हाक मारली, ओ नारदजी. नारदजींच्या गळ्यामध्ये विणा, हातामध्ये टाळ, एका हातामध्ये चिपळी. आणि नारदजी नारायण नारायण नामाचं नामचिंतन करत आले. आणि ब्रह्मदेव म्हणतात, हे नारदा, ही सृष्टी मी उत्पन्न केली. हे थुईथुई नाचणारे मोर मी निर्माण केलेत, हे चिवचिव करणारे पशु पक्षी मी निर्माण केलेत, हे खळखळ वाहणारे पाण्याचे झरे मी उत्पन्न केले, या झाडाला लागलेली मधुर फळे हे झाडच मी उत्पन्न केलंय. मी श्रेष्ठ आहे. नारदजी म्हटले, हे ब्रह्मदेवा, हे पितामह, आपण श्रेष्ठच आहात, आपण श्रेष्ठच आहात. आपल्या इतका श्रेष्ठ कुणीच नाही. आपण सृष्टीची उत्पत्ती केली. पण ऐका ना, हे ऐकल्याबरोबर ब्रह्मदेवाला आणखी अहंकार झाला. 5 तोंडाचा असणारा ब्रह्मदेव. किती तोंड ब्रह्मदेवाला? 5 तोंड. म्हणून त्याला पंचानन म्हणतात. आमच्याकडे एक भारुड आहे, त्या भारुडामध्ये त्याला पंचानन म्हटलंय. येडका मदान केवळ पंचानन, केवळ पंचानन, येडका मदान केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, त्याला पंचानन म्हटलंय. पंच म्हणजे 5 आणि आनन म्हणजे तोंड. ज्याला 5 तोंड आहे तो ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाची 5 तोंड स्वतःची स्तुती करत होते आणि पाठ थापटत होते. नारदजी म्हटले, देवा आपण श्रेष्ठच आहात, आपण सृष्टीची उत्पत्ती केली. पण ऐका ना, शास्त्र असं आहे, उत्पत्ती करणारापेक्षा पालन पोषण करणारा शास्त्रानं श्रेष्ठ सांगितलाय. जन्म देणाऱ्यापेक्षा सांभाळणारा श्रेष्ठ. ब्रह्मदेव म्हटले, मी सृष्टी निर्माण केली, मग सांभाळतो कोण? सांगितलं, तुम्ही ज्या कमळावरती बसताना या कमळाचाही उगम जिथून झाला त्याचं नाव नारायण आहे. तो क्षीरसागरामध्ये झोपून आहे. तो सर्वांचं पालन पोषण करतो. त्याच्या पालन पोषणापासून कुणीच वाचत नाही. तो सगळ्यांचं पोट, चोच दिली की चारा देतो. तो सगळ्यांचं पालन पोषण करतो. विचारलं कुठे तो? क्षीरसागरामध्ये. त्यांच्याकडे गेले तर शेषाच्या शय्येवरती विष्णू परमात्मा झोपलेले, पाय लक्ष्मीच्या हाती. पाय लक्ष्मी आईसाहेबांच्या हातामध्ये. आईसाहेब पाय दाबतात. ब्रह्मदेव म्हटले, हा तर झोपू नये, हा कसला श्रेष्ठ? मी 6 दिवस सृष्टी उत्पत्ती करण्यासाठी घालवले, एवढं कष्ट केलं आणि हा झोपून फक्त सांभाळ करतोय, हा कसा श्रेष्ठ?
नारदजीने सांगितलं नाही नाही, पालन पोषण करणारा श्रेष्ठ, ब्रह्मदेव म्हणायचे जन्म देणारा श्रेष्ठ. तेवढ्यामध्ये दोघांमध्ये वाद सुरू झाला, विष्णू आणि ब्रह्मदेव. पण तेवढ्यामध्ये नारदजीने आणखी एक वाक्य बोललं, ऐका, तुमच्यात भांडण करू नका, वाद घालू नका. शास्त्र असं आहे, जन्म देणाऱ्यापेक्षा पालन पोषण करणारा श्रेष्ठ आहे. पण याच्याही पुढे शास्त्र आहे, जन्म देणाऱ्यापेक्षा आणि पालन पोषण करणाऱ्यापेक्षाही संवार करणारा श्रेष्ठ ठरतो. तो मोठा आहे. विचारलं कुठं आहे तो, कोण आहे तो, त्याचं काय नाव सांगितलं, त्या तत्वाचं नाव आहे शिवतत्व. कुठं राहतय सांगितलं, एकांतामध्ये राहतय. काय करतय, राम नामाचं भजन करतय. कोण आहे सांगितलं, शिवतत्व आहे. मग त्यांच्याकडे गेले, नारदजींनी त्यांना नेलं. नारदजींनी नेल्यानंतर पाहिलं, हे एकांतामध्ये बसलेले, अंगाला गजचर्म व्याघ्रांबर गुंडाळलेले, अंगाला चिताभस्म लावलेलं आहे, गळ्यामध्ये वासुकी नावाचा हार आहे, कानामध्ये विंचवाचे कुंडल आहेत, डोक्याची जटा बांधलेली, त्याच्यातून गंगा वाहते, डोक्यावरती चंद्र आहे, विष पिल्यामुळे कंठ निळा झालाय, निळकंठ आहे, आणि त्या कंठातून एक नावाचा ध्वनी बाहेर पडतोय, ते नाव आहे राम. आणि असा भजन करणार ते शिवतत्व पाहिलं, आणि ब्रह्मदेवानं अवहेलना करायला सुरुवात केली. हा कसला श्रेष्ठ, हा कसला श्रेष्ठ, अरे याला अंगात घालायला कपडे नाही, गजचर्म व्याघ्रांबर गुंडाळलं यानं, आणि हा कसा श्रेष्ठ, यानं गळ्यामध्ये वासुकी नावाचा साप अडकवलाय, आणि हा कसा श्रेष्ठ, हा राम नावाचं भजन करतो, हा कसा श्रेष्ठ. अवहेलना बरीचशी केली, आणि बरीचशी अवहेलना केल्यानंतर, एखाद्याची चेष्टा केल्यानंतर थोडा वेळ त्याला राग येत नाही, पण बराच वेळ चर्चा केल्यानंतर राग येतो महाराज. तसा महादेवाला राग आला. महादेवाला जसा राग आला, तसं महादेवानं आपल्या शरीराचा डावा हात झटकला, आणि जसा डावा हात झटकला तसा डाव्या हातातून मोठ्यानं आवाज करत, भीतीदायक आवाज करत एक आकृती जन्माला आली. भीतीदायक आवाज करत, भीती दाखवणारा आवाज, म्हणून ती आकृती मोठ्यानं आक्रोश करत जन्माला आली. त्यानं सर्वांना भीती वाटली, सर्वजण भिले, घाबरले. ती आकृती मोठ्यानं रुरू भुबू करत जन्माला आली, मोठ्यानं आवाज करत जन्माला आली. आवाज म्हणजे रव, आणि भीतीदायक म्हणून भई, म्हणून त्या आकृतीचं नाव ठेवलं भैरव. भैरवनाथाचा जन्म झाला. डाव्या हातातून, महादेवाच्या डाव्या हातातून उत्पन्न झाले. पण जसे उत्पन्न झाले, इकडं मात्र हा ब्रह्मदेव महादेवाची अवहेलनाच करत राहिला, अवहेलना करत राहिला. इतकी अवहेलना केली, इतकी अवहेलना केली की ती भैरवनाथाला सहन झाली नाही. भैरवनाथ जवळ गेले, आणि ब्रह्मदेवाचं जे तोंड अवहेलना करत होते, ते पाचवं तोंड आपल्या हाताच्या नखानं शरीरापासून ब्रह्मदेवाच्या वेगळं केलं. ब्रह्मदेवाच्या एका तोंडाची हत्या घडली. ब्रह्महत्येचं पातक पाठीमागे येऊन उभं राहिलं भैरवनाथाच्या. ते तोडलेलं जे मस्तक आहे ब्रह्मदेवाचं, त्याचं कपाळ भैरवनाथाच्या डाव्या हाताला चिकटलं. ते कपाळ हाताचं निघत नाही. ब्रह्महत्या पाठीमागे उभे राहिली. आता काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला. आणि प्रश्न निर्माण झाल्यानंतर
ब्रह्मदेवानं ब्रह्महत्येचं पातक पाठीमागं लावलंय. भैरवनाथाचं उत्पत्ती सांगितली, पण जन्म पुढे आहे बरं का. थोडंसं बारकाईनं थांबा. तुम्ही म्हणाल की अजून आपल्याला वेळ आहे 5 मिनिट, थोडीशी आपल्याला पुढपर्यंत जायचे. जसं जन्माच्या पुढे आपल्याला अजून बरंचसं जायचंय. थोडंसं बारकाईनं एक चिंतन थोडंसं आहे का, अर्धा पाऊण तास भैरवनाथ आपल्याला कळाला पाहिजे. म्हणून सूक्ष्मातलं सूक्ष्म चिंतन सांगण्याचा प्रयत्न करतो. 5वा मस्तक कपाळ चिकटलंय हाताला. 5वं मस्तक चिकटलंय. ब्रह्महत्या पाठीमागे लागली. आणि मग महादेवाला विचारलं भैरवनाथानं की या ब्रह्महत्येपासून वाचण्यासाठी काय करू. सांगितलं तीर्थयात्रा कर. मग तीर्थयात्रा करत असताना कुठे जाऊ. सांगितलं अशा ठिकाणी तीर्थयात्रा करता करता पोहोच की ज्या ठिकाणी गेल्यानंतर ही पाठीमागे लागलेली ब्रह्महत्या तिथे येणार नाही. तिथे एक सरोवर असेल, त्या सरोवरामध्ये स्नान कर. हाताला चिकटलेलं कपाळ गळून पडेल, ब्रह्महत्येचं पातक लागणार नाही. आणि मग भैरवनाथ तीर्थयात्रा करत करत निघाले आणि काशी क्षेत्रामध्ये आले. काशी क्षेत्रामध्ये आल्याबरोबर ब्रह्महत्या पाठीमागे उभी राहिली. ती काशी क्षेत्राच्या पंचकृषीमध्ये आलीच नाही, ती जवळच आली नाही. तिथं एक कपालिका नावाचं तीर्थ आहे, त्याला आता कपालिका नावाचं तीर्थ म्हणतात. पण त्या सरोवरामध्ये स्नान केलं आणि त्या सरोवरामध्ये स्नान केल्याबरोबर हाताचं कपाळ गळून पडलं. म्हणून त्या सरोवराला, त्या तीर्थाला कपालिका नावाचं तीर्थ म्हणतात. कपालिका नावाच्या तीर्थामध्ये स्नान केलं, ब्रह्महत्या पाठीमागे गेली, हाताला चिकटलेलं मस्तक गळून पडलं. आणि मग पुन्हा महादेवाची स्थापना केली आणि महादेवाची प्रार्थना केली. महादेव प्रसन्न झाले आणि विचारलं महादेवाला, आता मी काय करू, आता मी काय करू. महादेवानं सांगितलं, आता तुम्ही इथून पुढे भक्ताचं संरक्षण करण्यासाठी माझ्या काशी क्षेत्रामध्ये तुम्ही प्रगट व्हा आणि क्षेत्रपाळाचं काम करा. भैरवनाथ त्या काशी क्षेत्रामध्ये क्षेत्रपाळाचं काम करण्यासाठी प्रगट झाले. अभंगाचं पहिलं कडवं. भैरवनाथ क्षेत्रपाळ हो 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 हो. भैरवनाथ क्षेत्रपाळ हो 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 हो. भैरवनाथ क्षेत्रपाळ भैरवनाथ क्षेत्रपाळ. फुलं वाटायचे का फुलं. भैरवनाथ क्षेत्रपाळ हो 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 हो.
क्षेत्रपाळाचं काम करा. आणि मग क्षेत्रपाळाचं काम करण्यासाठी भैरवनाथ तयार झाले. पाठ 2-2, 4-4, एका आता 2-3 मिनिटं काम करा. काशी क्षेत्रामध्ये मी नित्य वास करतो. 7 मोक्षपुऱ्यापैकी एक पुरी म्हणजे काशी नगरी आहे. या काशी क्षेत्रामध्ये, या काशी नगरीमध्ये क्षेत्रपाळाचं काम तुम्ही करा आणि भक्ताचं संरक्षण करा. भक्ताचं संरक्षण करण्यासाठी आपल्या जवळचं असणारं त्रिशूळ महादेवानं भैरवनाथाला दिलं. हे जर कुणाला पटत नसेल तर महाराज 3ऱ्या कडव्यामध्ये त्याची साक्ष दे. त्रिशूळ शोभे महाद्वारी, त्रिशूळ शोभे महाद्वारी, हो शोभे महाद्वारी, शोभे महाद्वारी. साक्ष काशीपुरी, दैत्य मातले सकल, महादेवानं आपल्या हातातलं त्रिशूळ भैरवनाथाला दिलं आणि सांगितलं तुम्ही काशी क्षेत्राचं क्षेत्रपाळ म्हणून काम करा, रखवालदार म्हणून काम करा, कोतवाल म्हणून काम करा. मग भैरवनाथ क्षेत्रपाळ झाले. भैरवनाथ क्षेत्रपाळ आणि काशी नगराचं संरक्षण करण्यासाठी आणि भक्ताचं संरक्षण करण्यासाठी भैरवनाथानं त्या ठिकाणी राहण्याचं कबूल केलं. आणि तिथून पुढे आम्हाला भैरवनाथ कळाला. भैरवनाथाचं दर्शन आम्हाला पहिलं झालं असेल तर जगाच्या पाठीवरती भैरवनाथाचं पहिलं ठिकाण आहे काशी, वाराणसी. मग जन्म जरी आधी झाला असेल, जसा गोपाल कृष्णाचा जन्म करताना भगवान कृष्ण कारागृहामध्ये जरी जन्माला आले असतील तरी जन्म मात्र गोकुळात साजरा होतो. जरी भैरवनाथाची उत्पत्ती असेल तरी भैरवनाथ हा काशी क्षेत्रामध्ये कोतवाल झाल्यानंतर, क्षेत्रपाळ झाल्यानंतर भैरवनाथाचा जन्म मानलाय. म्हणून काशी क्षेत्रामध्ये भैरवनाथ हातामध्ये त्रिशूळ घेऊन उभे राहिले आणि ती साक्ष आज काशीमध्ये पाहायला मिळते. म्हणून एकदा आरती होईल. आरती झाल्यानंतर फुलं टाकायचे. भैरवनाथ क्षेत्रपालाचं काम करू लागले. महादेवानं आपलं त्रिशूळ भैरवनाथाला दिलं. पण तेवढ्यामध्ये या भूतलावरती काही दैत्य उन्मत्त झाले. माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे भैरवनाथाचं चरित्र समजेल. एक 15-20 मिनिट थांबा. आता माझ्याकडे लक्ष द्या. हातामध्ये त्रिशूळ दिलंय आणि त्रिशूळ देऊन महादेवानं सांगितलं क्षेत्रपाळाचं काम करा. पण या भूतलावरती काही राक्षस उन्मत्त झाले. त्याच्यामध्ये पहिला राक्षस आहे
सुवर्णपूर नगरीमध्ये निर्माण झाला, त्याचं नाव सोन्या आहे. हा सोन्या नावाचा राक्षस एवढा उन्मत्त झाला, एवढा उन्मत्त झाला, एवढा उन्मत्त झाला की यानं ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून ब्रह्मदेवाला वर मागितलं, मला मृत्यू नको. ब्रह्मदेवानं सांगितलं, इथं आम्हालाही मरावं लागतं, तुला मृत्यू कसा टाळता येईल. मग त्यानं सांगितलं, ब्रह्मदेवा जर मृत्यूच येणार असेल तर मला असा वर द्या की आता जो कोणी पुरुष असेल आणि त्याचं लग्न होऊ नये, ही आरती जाऊ द्या आत मंदिरात, नंतर राहू द्या, आता तिकडंच लक्ष लागेल मग लोकांचं. ज्या कोणी पुरुषाचं लग्न झालेलं असून ज्यानं अजून नैष्टिक ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलेलं आहे, फक्त त्याच्या हातून मला मरण यावं, अन्यथा मला मृत्यू येऊ नये. देवांना प्रश्न पडला, आता या सोन्याला मारायचं कसं. म्हणून सर्व देव भगवान शंकराकडे गेले आणि शंकरानं सांगितलं, याला मारणं काय अवघड आहे, याला मारणं काय अवघड आहे. माझा मानस पुत्र जो माझ्या डाव्या हाताच्या शक्तीतून निर्माण झालाय तो भैरव जाऊन मारेल. पण ब्रह्मदेवानं सांगितलं, त्याला मी असा वर दिलाय की जो कोणी पुरुष लग्न झालेलं असून नैष्टिक ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलेलं आहे, त्याच्याच हातून तो मरणार आहे. हा वर मी त्याला दिलाय. अजून तर तुमच्या भैरवाचं लग्नही झालं नाही. आणि तेवढ्यामध्ये महादेव म्हटले, त्यात अवघड काय आहे. पाताळाचा राजा ज्यानं पृथ्वीचं ओझं आपल्या डोक्यावरती धारण केलं, त्याचं नाव आहे शेष. या शेषानं त्याची असणारी मुलगी, तिचं नाव आहे जोगेश्वरी. या जोगेश्वरीचा विवाह त्यानं करायचं ठरवलंय. त्यानं स्वयंवर रचलंय तिचं. जसं सीतेचं स्वयंवर झालं तसं शेषानं त्याची मुलगी जोगेश्वरीचं स्वयंवर रचलंय की जो कोणी पाताळामध्ये येईल नागाचा पाश तोडील. का शेष हा नागाचा राजा, हा नागांचा पाश तोडील, माझ्या मुलीपर्यंत येऊन माझ्या राजवाड्यामध्ये येऊन पोहोचेल, जो विष पचवेल त्याला माझी मुलगी जोगेश्वरी दिली जाईल. बातमी महादेवापर्यंत आली. महादेव म्हटले, भैरवा, सोन्या नावाचा राक्षस मारायचा, लग्न करावं लागेल, पण त्याच्यासाठी तुला पाताळात जावं लागेल. शेषाची असणारी मुलगी जोगेश्वरी, तिचा तुला वरून तिला आणावं लागेल. भैरवनाथानं शंकराचं दर्शन घेतलं. शंकराचा हातामध्ये त्रिशूळ घेतला आणि शंकराचा त्रिशूळ घेऊन भैरवनाथ पाताळामध्ये गेले. पहिला नागाचा जो पाश होता, त्या नागपाशामध्ये सर्व नागांना बांधलं गेलं. म्हणून आजही पहा, आपल्याकडे पद्धत आहे, प्रथा आहे, एखाद्याला पान लागलं, एखाद्याला सर्पदंश झाला की आजही भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आणून ठेवलं जातं. आणि एवढं सामर्थ्य की भैरवनाथाच्या मंदिरामध्ये लिंबाच्या पाल्यात गुंडाळून ठेवलं की कसाही सर्प असू द्या, तो उतरला जातो. ते विष भैरवनाथाच्या समोर चालत नाही. का? भैरवनाथानं सर्व नागांना पाशामध्ये बांधून ठेवलंय. नाग ज्याच्या ताब्यामध्ये आहेत, सर्प ज्याच्या ताब्यामध्ये आहेत, त्याचं नाव भैरव आहे, त्याचं नाव भैरवनाथ आहे. भैरवनाथानं सर्पांना बांधून ठेवलं. शेषाच्या राजवाड्यापर्यंत गेले, विष पचवलं. ज्याच्या बापानंच समुद्र मंथनातून निघालेलं विष पचवलं आणि ज्याचा कंठ निळा झाल्यानंतर त्याला निळकंठ म्हटलं, त्याच्या पोटी जन्माला आलेलं हे रत्न होतं महाराज भैरव. त्यानंही विष पचवलं. जोगेश्वरीला जिंकलं आणि जोगेश्वरीला जिंकून पाताळातून ज्या ठिकाणी बाहेर आले आणि मृत्यू लोकांमध्ये प्रगट झाले, ते ठिकाण आमचं पुणेवाडीचं आहे. तिथं कडा फोडलाय, डोंगर फोडलाय आणि पुणेवाडीला जोगेश्वरी सह प्रगट झाले. घोडा बरोबर आहे, जोगेश्वरी माता बरोबर आहे. भैरवनाथ निघाले, जोगेश्वरीला घेऊन निघाले.
जातेगावच्या भूमीमध्ये आले. तहान लागली पाणी प्यायला. पाणी नाही. महादेवाचं त्रिशूळ खडकावरती मारलं आणि तिथं पाणी उत्पन्न झालं. जवळ जातेगाव आपल्या, कधी जा. आजही त्या झऱ्यातून 24 तास 12 महिने पाणी वाहतं. पाणी पिऊन तृप्त झाले. पुढे निघाले सुवर्णपूर नगरीकडे. वाळवण्याच्या भूमीमध्ये गेले. थोडा वेळ विश्राम केला. विश्रामाची भूमी वाळवणे. तिथून थोडे पुढे निघाले. आगडगावच्या भूमीमध्ये गेले. ज्या भूमीमधून काल तुम्ही ज्योत आणली, मला सांगितलं तिथं, मी तिथंच होतो इथल्या आधी, म्हणजे 7 ते 7:30 ते 9:30 तिथंच होतो. त्यांनी सांगितलं की परवा 10-12 माणसं आली होती, काल 100 आली होती आणि काल ज्योत घेऊन गेले. आम्हीही त्यांचं स्वागत चांगलं केलं. त्यांनी तुम्हाला सहकार्य केलं. त्यांनी शब्द दिला ना आमच्या करारे साहेबांनी, जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तुम्हाला काळजी नाही, आणि जरी आमच्या ताब्यातून ट्रस्ट गेलं तरी तुम्हाला आम्ही आहेत तोपर्यंत भीती नाही. एवढा शब्द दिला त्यांनी. देवस्थान खूप मोठं आहे महाराज. भैरवनाथाच्या कृपेनं दरवर्षीचा जन्म तिथंच असतो आमचा. मोठं देवस्थान आहे. 5-25 हजार समाज असतो आज जन्माला. जागा पुरत नाही तिथं मंडपात. एवढा मोठा समाज असतो. त्या आगडगावच्या भूमीमध्ये भैरवनाथ गेले. बरोबर जोगेश्वरी माता आहे. भूक लागली. काही गुराखी मंडळी होती. त्या गुराखी मंडळींना विचारलं आम्हाला जेवायला मिळेल का. गुराख्यांनी सांगितलं आता आमचे घरं लांब आहेत, आम्ही गायी चारण्यासाठी आलोय, आम्ही बरोबर आमच्या काही शिदोरी आणल्यात, पण आम्हालाही भूक लागेल ना, आमच्यातली थोडी थोडी शिदोरी तुम्हाला देतो. त्या गुराख्यांची थोडी थोडी शिदोरी घेतली आणि ज्या भूमीमध्ये भैरवनाथ आणि जोगेश्वरी जेवून तृप्त झाले ती भूमी म्हणजे आगडगावची भूमी. जेवून तृप्त झाले भैरवनाथ. पोट भरलं, तृप्तीचा ढेकर दिला. आजही आमच्या आगडगावच्या संस्थानामध्ये अन्नदानासारखं पवित्र दान 12 महिने चालू असतं. 12 महिने, 1 महिना नाही, 12 महिने. एकच माणूस आहे महाराज, एकच वर्षाला लागणार तांदूळ देतोय. वर्षाला जेवढं लागतंय 300 क्विंटल 400 क्विंटल एकटाच देतो. एकच माणूस तांदूळ देतो. एकच माणूस वर्षभर लागणारं तेल देतो. एकच माणूस वर्षभर लागणारे बाजरीच्या गोण्या देतो. जेवढं लागतंय तेवढं. काय लागतंय महाराज? जेवढं लागतंय तेवढं. दर रविवारी कमीत कमी 2000 लोकांना जेवण असतं आणि एक माणूस एवढाला खर्च करतो. जिथं देव जेवून तृप्त झाले त्या भूमीत अन्नदान कसं कमी पडेल? अन्नदान कमी पडेल. जेवले, तृप्त झाले, पण गुराख्यानं सांगितलं बाबा कोण आहे तुम्ही माहित नाही आम्हाला, पण इथून लवकर निघून जा. विचारलं का जाऊ? इथं 3 राक्षस उन्मत्त झालेले आहेत. एक आगडमल, एक रतडमल आणि एक देवमल नाव आहेत त्यांची. एकापेक्षा दुसरा भयानक आहे आणि दुसऱ्यापेक्षा तिसरा भयानक आहे. कधी येतील, काय करतील सांगता येत नाही. आम्ही देखील त्यांना घाबरतो. आम्ही थोडा वेळ आता जनावरं चारणार आणि घराकडे निघून जाणार. बाबा तुम्ही इथं थांबू नका, इथून तुम्ही जा. पण भैरवनाथानं सांगितलं मी जन्मालाच त्याच्यासाठी आलोय आणि इकडे या रस्त्याला दुष्टांचं निर्दळन करण्यासाठीच निघालोय. ज्याच्यासाठी चाललो तो लांबच राहिला. आधी या तिघांचा कार्यक्रम करतो आणि मग हातामध्ये असणाऱ्या त्रिशूळानं या दैत्यांनी जो त्रास दिला होता त्या दैत्यांचा संहार करण्यासाठी
आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी भैरवनाथानं जसा पणच घेतला अभंगाचं दुसरं कड. दैत्य मातले सगळ 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 दैत्य मातले टाळ्या जरा जोरानं वाजवीत जा ना, उगाच वाजवायचा म्हणून काय वाजवीत. दैत्य मातले सकळ करी भक्तांचा सांभाळ. दैत्य उन्मत्त झाले, भक्तांचा सांभाळ करण्यासाठी भैरवनाथ तिथं थांबले आणि 3 राक्षसांबरोबर भैरवनाथानं युद्ध केलं. अगडमल, रतडमल आणि देवमल. ज्या भूमीमध्ये ते युद्ध झालं ती भूमी म्हणजे आगडगावची भूमी. 3 दैत्यांना वश केलं, 3 राक्षसांवरती विजय प्राप्त केला. पण तिघांनीही जाता जाता सांगितलं की देवा तुम्ही निघून जाल, आम्हाला तुम्ही मारून चाललात, आमचा आता वधही तुम्ही कराल. आम्ही हरलोय, आता खिंडोय तुमच्या पुढे, आम्ही मरणारच आहोत. पण आमची ही आठवण यावी आणि तुमची आठवण राहावी म्हणून तुम्ही इथं थांबा. भैरवनाथ म्हटले कुठं थांबू? यांनी सांगितलं मंदिर बांधतो आम्ही. एका रात्रीत या 3 राक्षसांनी ते मंदिर बांधलंय. तुम्ही मंदिर पाहिलं असेल महाराज, दगडावरती दगड मांडलाय फक्त. एका रात्रीत मंदिर बांधलं. भैरवनाथानं सांगितलं मी थांबतो, या मंदिरामध्ये वास करतो, पण तुम्हालाही बाहेर थांबावं लागेल. म्हणून 3 राक्षसांच्या बाहेर 3 मूर्त्या आहेत मंदिरावरती. आजही युट्यूबला सर्च करा, पहिल्या दिवशी माणसाची यात्रा भरते आणि दुसऱ्या दिवशी भूताची यात्रा भरते. पहिल्या दिवशी माणसं तिथं असतात यात्रेला आणि दुसऱ्या दिवशी माणूस तिकडे डोकावूनही पाहत नाही. गेला तर पुन्हा माघारी येत नाही, आला तर व्यवस्थित येत नाही, म्हणून कुणी जातच नाही. तुम्ही सर्च करा कीर्तन संपल्यानंतर मोबाईलला, खोटं आहे का. 3 राक्षसांना मारलं, पण तिघांनी सांगितलं आमची आठवण राहावी म्हणून 3 राक्षसांच्या नावानं 3 गावाची स्थापना केली. अगडमल राक्षसाच्या नावानं अगडगाव स्थापन केलं, रतडमल नावाच्या राक्षसाच्या नावानं रतडगाव स्थापन केलं आणि देवमल राक्षसाच्या नावानं देवगाव स्थापन केलं. ही 3 गावं जवळजवळ आहेत. 3ही गावामध्ये भैरवनाथाचं अधिष्ठान आहे. भैरवनाथ या 3 राक्षसांना मारून तिथून निघाले आणि सुवर्णपूर नगरीमध्ये गेले. त्या काळातली सुवर्णपूर नगरी म्हणजे आजची सोनारी. करमाळ्याच्या पुढे 38 किलोमीटर अंतरावरती सोनारी नावाचं गाव आहे. तिथून 4 किलोमीटर अंतरावरती कंडारी नावाचं गाव आहे. भैरवनाथानं त्या कंडारीमध्ये या सोन्या नावाच्या राक्षसाबरोबर युद्ध केलं. सोन्या नावाचा राक्षस मारला, पण सोन्या नावाच्या राक्षसानं भैरवनाथाला शरण येऊन सांगितलं देवा तुम्ही मला मारलंय, भक्तांसाठी तुम्ही इथं राहाल, पण भक्तांना माझाही विसर पडू नये म्हणून या गावाला
माझ्या नावानं जोडलं जावं. सोन्या नावाच्या राक्षसावरून त्या गावाचं नाव सोनारी पडलं. भैरवनाथ तिथं राहिले आणि भैरवनाथ भक्तांचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी आले राहिले. पण तिथून पुढेही भक्तांनी त्यांची प्रार्थना केली. तिथून पुढे ते सिद्धनाथ झाले. तिथपर्यंत भैरवनाथ. तिथून पुढे त्यांचे जेवढे जेवढे पुढचे अवतार झाले आपल्या भक्तासाठी गेले ते सिद्धनाथ. मग जावळीचा सिद्धनाथ असेल, खरसुंडीचा सिद्धनाथ असेल, मेळतचा सिद्धनाथ असेल, हे सिद्धनाथ झाले. नंतर मसवडचा सिद्धनाथ असेल, त्याच्याही पुढे वीरवाल्याचा मस्कोबा असेल, हे सगळे अवतार भैरवनाथाचे सोनारीतून पांगलेले. पण सोनारीपर्यंत भैरवनाथ आणि सोनारीच्या पुढे सिद्धनाथ. हा सिद्धनाथ आणि भैरवनाथ वेगळे नाहीत, हे एकच आहेत. वीरवाल्याचा मस्कोबा आणि भैरोबा वेगळा नाही. भैरवनाथाचाच अवतार मस्कोबा आहे आणि त्या भैरवनाथाचा आजचा जन्म आहे. भैरवनाथ आज जन्माला आला. काशी क्षेत्रामध्ये पहिलं स्थान आहे म्हणून काशीचा भैरवनाथ म्हणतात. काशी क्षेत्रामध्ये त्याला काशीचा क्षेत्रपाल म्हणतात, कोतवाल म्हणतात, त्याला काशीचा पाटील म्हणतात, काशीचा रखवालदार म्हणतात. अनेक नावानं त्याला सांभाळलं जातं म्हणून आम्हीही त्याला क्षेत्रपाल म्हणतो. आणि हा असणारा भैरवनाथ हा दुसरा तिसरा कुणी नाही, हा महादेवाचा मानसपुत्र. त्या महादेवाच्या हातातल्या शक्तीपासून उत्पन्न झालेला आहे. आणि वारकरी संप्रदाय हरी आणि हरात भेद मानत नाही. नाही हरी हरा भेद, नाही नका करू वाद. आम्ही वाद घालत नाही. आम्ही जरी पांडुरंगाचं भजन करत असलो ना तरी आम्ही महादेवाला मानतो, आणि महादेवाचं भजन करत असेल तरी आम्ही पांडुरंगाला मानतो. म्हणून वारकरी संप्रदायाचं जरी भजन असेल तर आम्ही शंकरालाही स्थान देतो आणि हरीलाही स्थान देतो. आम्ही आदिशक्तीलाही मानतो आणि दत्ताची उपासनाही करतो. मग आम्ही त्यांचं भजन करतो. मग संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा तुम्हाला आम्हाला भजन करायचं. हातानं टाळे आणि मुखानं भगवंताचं नामचिंतन. विठोबा एक वाक्य बोलू का?
भजन अगदी चांगलं झालं पण तुम्ही नाही केलं. भजन अगदी चांगलं झालं पण तुम्ही केलं का? खरं सांगा, देवाच्या दारात खोटं बोलायचं नाही. केलं ना, काही अर्थ नाही त्याला. भजन ते ओंगळवाणी पाटे तुमचं. भजन कसं झालं पाहिजे? भजन असं झालं पाहिजे. कसं? असं. हे आतापर्यंत 9 दिवस दिसले झी टॉकीजला. हे 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 घुंगरू ते हेमंत सर होते ना झी टॉकीजचे प्रोड्युसर. ते मला म्हटले, महाराज हे आणलंय कुठून? हे आणलंय कुठून म्हटले संतोष महाराज तुम्ही. त्याच्यावरती फोकस केलता त्याने. इतकं सुंदर पावल्या खेळतंय. हे असं होतं ना मी, तेव्हापासून यांच्या अंगा खांद्यावरती खेळलोय. पालखीत जायचं, यांनी जेवायला घालायचं, यांनी सांभाळलंय. नाही, शेंबडा नव्हतो मी तुमच्यासारखा. आता तुमचा शेंबूड निघायला लागलाय, त्यामुळे तुम्हाला त्याची आठवण झाली. मी कुठं शेंबडा होतो? अजून नाही. आपण टकाटक आहे. जेवायला विचारायची, पोरग कुठं गेलंय म्हणायची. बाकी काही यांनी मला भजन नाही शिकवलं. ही जुनी खोडच अशी होती, यांनी पुढची पिढी तयार नाही केली. शेवटी तर असा एखाद्या बारी प्रश्न निर्माण होईल, तुम्हाला न्यायला का होईना भजनी आळंद देऊनच आणावं लागते. घरचं तयार केलं, त्यालाही कामाला हाकलून दिलं. खरं आहे का खोटं आहे? घरचं तयार केलं, तिथंही कमी पडलं, त्याला कामाला हाकलून दिलं. इकडं काय कमी होतं काय? जाऊ द्या, द्या विनोदाचा भाग सोडून द्या. भजन चांगलं करावं, भजन खराब करू नये. तुम्ही आम्ही एकदा इतकं सुंदर भजन करा ना. तुम्हाला भजन येत नाही असं आहे का? महाराज किती सुंदर भजन म्हणतात, पाहायचे का तुम्हाला? तुम्ही वाजू नका पप्पू महाराज, तुम्ही पण अंगद महाराज वाजू नका. तुम्ही माझ्या बरोबर भजन करा. तुम्ही टाळकरी ऐका, किती भारी भजन करतात. हात वर करा बरं असे सगळे, आणि माझ्या मागे भजन करायचा. माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. टाळी टाळी. हा, येत आहे मला. थांबा. टाळी एक साथ. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. मी आधी विचारला होता, भैरवनाथ दुसरा तिसरा कुणी नसून भैरवनाथ शंकराचा मानसपुत्र, डाव्या हातातून प्राप्त झालेला, जन्माला आलेला आहे. मग ज्याची उपासना नरहरी महाराज करत होते, त्या शंकराच्या डाव्या हातातून जन्माला आलेला असल्यामुळे नरहरी महाराज म्हणतात, नरहरीचे दैवत, नरहरीचे दैवत, नरहरीचे दैवत, नरहरीचे दैवत.
दास मी अंकित दैत्य मात दैत्य मात हो दाता दास मी अंकित दास मी अंकित दैत्य मात करी भक्ताचा सांभाळ करी भक्ताचा सांभाळ भक्ताचा सांभाळ करी भक्ताचा सांभाळ करी भक्ताचा सांभाळ करी भक्ताचा करी 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 भक्ताचा सांभाळ
जय हो भैरवनाथ की जय 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 भैरवनाथ की जय